नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक 2026 जे निवडणूक आहेत त्या अनुषंगानं आज आपण जे 111 उमेदवार आहेत त्यापैकी अनेक उमेदवाराशी आपण बोलत आहोत। आज आपल्याबरोबर शिवसेना जे शिंदे गटाकडून जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत असे शिंदे सर आहेत। सर काय सांगणार आहात? काल तुमच्याशी आम्हाला बोलता नाही आलं, एवढं प्रचंड जनसमुदाय तुमच्या प्रचार रॅलीमध्ये दिसत होतं, काय सांगणार आहात सर? कसं रिस्पॉन्स मिळतो? आपण काल बघितलं असेल की काल एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या या विभागातले नागरिक आणि आमचे कार्यकर्ते यांनी एवढ्या त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आणि एवढ्या जोशात त्या ठिकाणी आपल्या प्रचार रॅलीचं शुभारंभ केलं आणि त्यामध्ये लोकांकडून देखील चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि कुठेतरी एक आम्हाला देखील त्या ठिकाणी समाधान वाटलं की आपण जे गेली 6 ते 7 वर्ष काम करत आहोत तर त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला देखील लोकांची एक मोहर त्या ठिकाणी या उत्साह आणि प्रेमाच्या माध्यमातून मिळाली। आपण पुनर्वसनच्या जे इकडचे जे लोक राहतात सातारा, सांगली, कराड यासारख्या जे ग्रामीण भागामधून आलेले जे अनेक कामगार वर्ग या ठिकाणी राहत आहेत त्यांची जे बिल्डिंगची जी अवस्था आहे फार बिकट परिस्थिती आहे, त्यासाठी सुद्धा तुमची लढा आहे। आजच्या या ज्या रिस्पॉन्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतो आहे, कुठले तुम्ही विषय महत्त्वाचे घेऊन या निवडणुकीसाठी सामोरे जातात, काय सांगाल? आपण बघितलं असेल कारण की घणसोली, कोपरखैरणे आणि ऐरोली या तिन्ही नोड्समध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचं मायग्रेशन झालं आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या म्हणजे 2003 4 जी एक नवीन या ठिकाणी वसाहत निर्माण झाली त्यामध्ये त्यांनी तिकडे त्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावेळेस एकदम छोट्याशा घरात त्यांनी त्यांचं जीवन त्या ठिकाणी म्हणजे घालवलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आत्ता जसं कुटुंब आपलं मोठं होत जातं तसं आपलं जे गरजा असतात ते देखील वाढतात। म्हणून कुठेतरी आता आमच्याकडे सिच्युएशन अशी आहे की अनेक म्हणजे इकडे 3200 पैकी कमीत कमी 1400 ते 1500 जे टोटल जे रूम मालक आहेत ते बाहेर कुठे घणसोली गावात असून दे किंवा कोपरखैरणात असून दे त्या ठिकाणी 1 BHK घेऊन राहत आहेत कारण की त्यांना या ठिकाणी घर छोटंसं पडतं आहे आणि म्हणून कुठेतरी आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी नगरविकास विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर 2019 पासून त्यांनी त्या ठिकाणी धडाडीचे निर्णय या रिडेव्हलपमेंटच्या विषयात घेतले। त्यामध्ये UDCPR आल्यानंतर त्यांनी UDCPRमध्ये अनेक जसे हे असेल नवीन त्या ठिकाणी कायदा आणला आणि त्यामध्ये विशेषतः सिडकोनी बांधले गेलेले जे इमारती असेल त्यांचं पुनर्वसनासाठी रिडेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले जेणेकरून जर तो प्रोजेक्ट कसा तो प्रोजेक्ट फिजिबल होईल आणि फिजिबल झाला की आपल्याला लोकांना देखील अधिकचा एरिया त्या ठिकाणी त्या विकासकाला देखील द्यायला मिळतो आणि म्हणून सरांनी जे रिडेव्हलपमेंटचं आणि त्यानंतर त्यांनी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी केली होती की कुठे तरी क्लस्टर रिडेव्हलपमेंटचा देखील त्या ठिकाणी जो कायदा आहे तो आमच्या या नवी मुंबईसाठी लागू करावा आणि त्या ठिकाणी मग शिंदेसाहेबांनी जो ठाण्याला किसननगरसाठी जो क्लस्टरचा जो हे आहे कायदा आहे तो या ठिकाणी नवी मुंबईसाठी देखील इम्प्लिमेंट केला आणि जेणेकरून आमचे जे आता 180 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहणारे
सामान्य वर्ग असेल त्यांना आता 500पर्यंत त्या ठिकाणी कार्पेट एरिया त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि यामधून कुठेतरी जी लोकांची गरजा होती, लोकांची मागणी होती आणि लोक देखील प्रत्येक सामान्य कुटुंब हे स्वप्न पाहत असतो की आपल्याला देखील एक मोठ्याशा घरात आपण त्या ठिकाणी राहावं. आणि आज साहेबांच्या या घेतलेल्या निर्णयामुळे कुठेतरी त्याचा आमच्या लोकांना देखील फायदा होणार आहे. आणि हेच जे आपलं रिडेव्हलपमेंटचं जे वारा आहे ते आता काल अनेक सोसायटींमध्ये ज्यावेळेस आम्ही प्रचार रॅली केली तर त्या ठिकाणी समोरून त्या ठिकाणी अनेक महिलांनी त्या ठिकाणी मागणी केली की आमची देखील बिल्डिंग त्या ठिकाणी जुने झाले आहेत आणि त्याच्या रिडेव्हलपमेंटची गरज आहे, तर आम्ही तुमच्या माध्यमातून ते रिडेव्हलपमेंट करू. आणि हा एक विश्वास एकनाथ शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळे त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी आहे की जर हे काम कोण करू शकतं ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबच करू शकतो. आपण एक युवक आहात आणि समोर BJPसुद्धा लढत आहेत. वरती जरी युती असला तरी या ठिकाणी नवी मुंबईमध्ये पाहायला मिळत नाही आहे. एक युवक म्हणून प्रभाग रचनासुद्धा आहे, काय आवाहन करणार? मी आज जरी BJP आणि आमचं शिवसेनेचं त्या ठिकाणी अलायन्स हे महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु काही म्हणजे ते वरच्यांचं निर्णय होता आणि ते आम्हाला कुठेतरी या ठिकाणी वेगळं त्या ठिकाणी आपल्याला लढावं लागतं आहे. परंतु आम्ही फक्त कोणावर टीका न करता फक्त विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. यामध्ये जे आपल्याला जास्त करून लोकांची जी गरजा आहेत म्हणजे ते वॉटर मीटर आणि गटरच्या पलीकडे जाऊन आज आपण या ठिकाणी जसं आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये देखील नमूद केले आहेत अनेक विषय, तर त्यामध्ये हॉस्पिटलचा जे नवी मुंबई महानगरपालिकेचं हॉस्पिटल म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी आमच्याकडे प्लॉट देखील नवीन DPमध्ये त्या ठिकाणी रिझर्वड आहे NMCच्या, तर त्यामध्ये कुठेतरी ती जो प्लॉट रिझर्वड आहे त्याच्यावरती आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी करून त्या ठिकाणी एक भव्य त्या ठिकाणी हॉस्पिटल जेणेकरून आम्हाला आमच्या सामान्य कुटुंबांना त्याचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर आपल्या जसं आपण यूथचं या ठिकाणी खूप जे आपल्याला फ्युचर आहे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही CBSE स्कूलची देखील नवी मुंबई महानगरपालिकेच्या CBSE स्कूलची देखील मागणी त्या ठिकाणी केली आहे. स्कूल ऑलरेडी आहे CBSE स्कूल प्रायव्हेट स्कूल आहे. CBSE मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारी CBSE, कारण की प्रायव्हेटमध्ये आपल्याला माहिती असेल की म्हणजे फीज एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे आणि ती खरंच म्हणजे खूप अन्यायकारक आहे, कारण की सामान्य कुटुंब एवढे पैसे नाही देऊ शकत. म्हणून कुठेतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून CBSE स्कूल्स त्या ठिकाणी